नमस्कार मित्रांनो, मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 78 हा डिस्कस करत आहोत. तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयावरचे टॉपिक्स. ते 25 प्रश्न. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं असतं. हा तुमची दररोजची दिनचर्या असते. तर आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. तर प्रश्न क्रमांक पहिला आपला आजच्या 78 नंबरच्या सराव पेपरचा. तर प्रश्न क्रमांक पहिला, कोल्हापूर जिल्ह्यात कोणते ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? म्हणजे थोडक्यात प्रति पंढरपूर म्हणजे की पंढरपूर सारखं म्हणून ओळखलं जातं. तर कागल, नंदवाळ, गडहिंग्लज, आजरा. कोणतं? नंदवाळ. ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? बुदरगड, कागल, राधानगरी, गडहिंग्लज. कोणत्या ह्याच्यात आहे? राधानगरी. ऑप्शन क्रमांक सी. तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? गडहिंग्लज, राधानगरी, बुदरगड, चंदगड. कोणत्या ह्याच्यात आहे? चंदगड. ऑप्शन क्रमांक डी. यक्षगान हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. कोणता? कर्नाटक. ऑप्शन क्रमांक बी. येलो क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन, तेलबिया उत्पादन, मत्स्य उत्पादन, अन्नधान्याशी उत्पादन. कशाशी संबंधित आहे? तेलबिया उत्पादनाशी. ऑप्शन क्रमांक बी, तेलबिया उत्पादन. धनविधेयक हे प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा. कशामध्ये? लोकसभामध्ये. ऑप्शन क्रमांक बी. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? हर्ट्स, डेसिबल, न्यूटन, वॅट. काय? डेसिबल. ऑप्शन क्रमांक बी. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? विल्यम जोसेफ वॉन हेनले, जे.एफ. स्ट्रेप, जेम्स प्रिन्स, अलेक्झांडर कुडजे. कोणी केले? जे.एफ. स्ट्रेप यांनी. ऑप्शन क्रमांक बी, जे.एफ. स्ट्रेप यांनी. भारतीय आशिया, भारतातील आशिया चित्ता. आशिया चित्ता ही जात कोणत्या वर्षी विलुप्त घोषित करण्यात आली? 1948, 1950, 1952, 1955. कधी? आशियाटिक चित्ता ही कोणती? 1948, 1950, 1952, 19. कधी आली? ऑप्शन क्रमांक सी, 1952. भारतातील लोकसंख्येची गणना किती वर्षांनी केली जाते? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. किती वर्षांनी केली जाते? 10 वर्षांनी. ऑप्शन क्रमांक बी, 10 इयर्स. आणि पहिली जनगणना कधी झाली होती? 1872 मध्ये. शासनाने ग्राम पुरावातील कोणास जन्ममृत्यू नियंत्रक किंवा विलेज डेथ रजिस्टर म्हणून घोषित केले? ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच, तहसीलदार. याच्यात कोण आहे? ऑप्शन
ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत अधिकारी हे दोन्ही मिळून एक ग्रामसेवकच म्हणतात त्याला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आणि बी योग्य उत्तर आहे. कोरुक जमातीचे लोक मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळतात? नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम. कोणत्या? अमरावती. ऑप्शन क्रमांक बी. वर्धा आणि वैनगंगेचे संयुग वाहक कोणत्या नावाने ओळखले जाते? गोदावरी, कृष्णा, प्राणहिता, महानदी. कोणत्या नावाने? प्राणहिता. ऑप्शन क्रमांक सी. प्राणहिता या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, रामचरितमानस अवधी भाषेतील साहित्यातील निर्मिती कोणी केली? कबीर, तुलसीदास, सूरदास, मीराबाई. कोणी केली? तुलसीदास यांनी केली. ऑप्शन क्रमांक बी. स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण? लालबहादूर शास्त्री, गवा मावळणकर, शंकरदास भटनागर, पंडित जवाहरलाल नेहरू. लोकसभेचे पहिले गवा मावळणकर. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण? पी.टी. उषा, मीनाक्षी शेल्टन, खापशा जाधव, अब्दुल कलाम. कोण? खापशा जाधव. ऑप्शन क्रमांक सी. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असते? कलम 214, कलम 210, कलम 200, कलम 220. कोणता? कलम 214 मध्ये भारतीय उच्च न्यायालयाची ते राज्यात उच्च न्यायालय असते. ऑप्शन क्रमांक ए. कलम 214. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सचिव आणि उपसरपंच. ग्रामपंचायत सचिव. ऑप्शन क्रमांक सी. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तुलसीदास, संत एकनाथ, कबीर, सूरदास. कोणाचा आहे? भावार्थ रामायण संत एकनाथांचा आहे. ऑप्शन क्रमांक बी. भामरागड येथील नदी संगमातील कोणत्या नद्यांचा समावेश होतो? गोदावरी, भीमा, कृष्णा, पलाकोटा, पामुल्ला, गौतमी, इंद्रावती, तापी, नर्मदा, गोदावरी, महानदी, ब्रह्मपुत्र. पुत्र झालं ते ब्रह्मपुत्रा, गोदावरी. भामरागडमध्ये आता कोणकोणत्या नद्यांचा समावेश होतो? पलकोटा, पामुल, गौतमी आणि इंद्रावती. ऑप्शन क्रमांक बी. मार्केट रेट आणि रेपो रेट कोण ठरवतं? स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँक. कोण ठरवतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक बी. RBI ठरवतं. RBIची टॅगलाईन काय मित्रांनो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवशाल. 14वे रेट दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? फसवणे, चांगला मार देणे, गुप्त माहिती लपवणे, सहज समाधान करणे. चांगला मार देणे. ऑप्शन क्रमांक बी. हा एक लोकसाहित्याचा वाक्प्रचार आहे. 14वा रेट देणे म्हणजे खूप जोरात किंवा कडक मार किंवा शिक्षा देणे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील कोणत्या ढलानमुखी आग्नेय खडकाचा प्रकार आहे? डेक्कन, बेसाल्ट, ग्रेनाइट, क्वार्टर्स. कोणता? बेसाल्ट. ऑप्शन क्रमांक बी. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा. कोणत्या? झारखंडमध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक सी. राज्य जीवसंपदा कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश. कोणतं? महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक बी.
अशा प्रकारे मित्रांनो आपला 25 मार्काचा पेपर संपलेला आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून मला कळवू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या मित्रांना पोलीस भरतीसाठी फायदा होईल. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डेली 7 वाजता आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतो. आजचा व्हिडिओ थोडा लेट होतोय, काही कारणास्तव, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय सगळ्यांची. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. जय हिंद, जय भारत.